नमस्कार आणि आपले ट्रेल कट पद्धतीने टेस्ट बार आणि डायल इंडिकेटर आणि व्हिज्युअल अलाइनमेंट पद्धतीचा वापर करून लेथ सेंटर्सचे अलाइनमेंट तपासण्याचा हा सत्र स्वागत आहे। आता आपण सत्राची सुरुवात करूया। चला आता या सत्राची उद्दिष्टे पाहू। या सत्राच्या शेवटी आपण सक्षम व्हाल व्हिज्युअल अलाइनमेंटच्या पद्धतीने लेथ अलाइनमेंटचा सेंटर काढणे, कामाच्या प्रत्येक शेवटी ट्रायल कट घेणे आणि तयार व्यास मायक्रोमीटरने तपासणे आणि लेथ सेंटर अलाइनमेंट करणे, डायल टेस्ट इंडिकेटरच्या टेस्टिंग बारच्या वापराने सेंटर अलाइन तपासणे। या ऑपरेशनसाठी आवश्यक साधने ही आहेत: स्टील रूल, टर्निंग टूल, मायक्रोमीटर, फीलर गेज आणि डायल गेज। अचूकतेच्या आवश्यकतांवर अवलंबून लेथ सेंटर्स अलाइन करण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध आहेत। लेथ सेंटरच्या अलाइनमेंटच्या पद्धती या आहेत: व्हिज्युअल अलाइनमेंट, ट्रायल कट मेथड, टेस्टिंग बार आणि डायल इंडिकेटर वापरणे, टेल स्टॉक ग्रॅज्युएशन वापरणे। चला आता व्हिज्युअल अलाइनमेंट पद्धतीचा वापर करून लेथ सेंटर अलाइन करण्याचा क्रम जाणून घेऊया। टेल स्टॉक क्लॅम्प लीव्हर किंवा नट सैल करा। टेल स्टॉक बॅरल सुमारे 25 मिलीमीटर वाढेपर्यंत टेल स्टॉक हँड व्हील फिरवा। लाईव्ह सेंटर पासून डेड सेंटर पर्यंत अंदाजे 10 मिलीमीटर अंतरापर्यंत टेल स्टॉक डावीकडे सरकवा। पॉइंट सेंटर जवळजवळ संपर्कात येईपर्यंत टेल स्टॉक हँड व्हील फिरवा। लेथ बेड सेंटरवर पांढऱ्या कागदाची एक शीट ठेवा। सेंटरच्या वरच्या बाजूने खाली पहा आणि लेथ सेंटरच्या पॉइंट्सचे अलाइनमेंट करा। दोन्ही सेंटरचे पॉइंट्स समान रेषेत येईपर्यंत दोन स्क्रूच्या सहाय्याने टेल स्टॉक समायोजित करा। टेल स्टॉक मधील भाग सुरक्षित करण्यासाठी सैल असलेले ॲडजस्टिंग स्क्रू घट्ट करा। चला आता आपण ट्रायल कट पद्धतीचा वापर करून लेथ सेंटर अलाइनमेंट करण्याचा क्रम जाणून घेऊया। लेथच्या मध्यभागी वर्कपीस बसवा। दंडगोलाकार पृष्ठभाग ट्रू करण्यासाठी वर्कपीसच्या टेल स्टॉकला पुरेशी खोली मिळेपर्यंत टोकाला टर्निंग ऑपरेशन करा। कट सुमारे 8 मिलीमीटर लांब असावा। लेथ कर्ण थांबवा आणि क्रॉस लाईनच्या ग्रॅज्युएट कॉलरवरील नोट वाचून घ्या। क्रॉस स्लाइड हँडल वापरून कटिंग टूलला वर्कपीस पासून दूर ठेवा। कटिंग टूल लेथ कॅरियर पासून सुमारे 25 मिलीमीटर पर्यंत कॅरेज हलवा। ग्रॅज्युएट कॉलर समान सेटिंगमध्ये येईपर्यंत क्रॉस स्लाइड हँडल हळूहळू फिरवा। सुमारे 12 मिलीमीटर लांबीसाठी हे टोक मशीन करा। लेथ कर्ण थांबवा आणि दोन्ही टर्न केलेल्या सरफेसच्या पृष्ठभागाचा व्यास मायक्रोमीटरने मोजा। जर दोन मशीन केलेल्या सेक्शन व्यास समान असल्यास अर्थात लेथ सेंटर अलाइन आहेत। जर हे व्यास भिन्न असतील
टेल स्टॉक फरकाच्या निम्म्याने ॲडजस्ट करणे आवश्यक आहे. योग्य जाडीसाठी टूल पॉइंट आणि वर्कपीस दरम्यान फिलर गेजचा वापर केला जाऊ शकतो. टेल स्टॉकच्या टोकाचा व्यास मोठा असल्यास कटिंग टूलच्या दिशेने ॲडजस्ट करा. टेल स्टॉकच्या टोकाचा व्यास लहान असल्यास कटिंग टूलपासून दूर ॲडजस्ट करा. प्रत्येक कटसाठी समान ग्रॅज्युएट कॉलर सेटिंग वापरून दोन्ही मशीन केलेल्या व्यासांमधून दुसरा हलका कट घ्या. वर्नियर कॅलिपर वापरून व्यास मोजा. दोन्ही व्यास समान होईपर्यंत टेल स्टॉक ॲडजस्ट करणे सुरू ठेवा. चला आता आपण टेस्ट बार आणि डायल इंडिकेटर वापरून लेथ सेंटर्स अलाइनमेंट करण्याचा क्रम शिकून घेऊया. लेथचे सेंटर आणि टेस्ट बारमध्ये सेंटर ड्रिल केलेले छिद्र स्वच्छ करा. सेंटरमधील आवश्यक उंचीसाठी टेस्ट बार बसवा आणि टेल स्टॉक स्पिंडल क्लॅम्प घट्ट करा. डायल इंडिकेटर टूल पोस्टवर किंवा लेथ कॅरेजवर लावा. कॉन्टॅक्ट पॉइंट बारच्या मध्यभागी असावा आणि इंडिकेटर प्लंजर उभ्या स्थितीत असला पाहिजे. क्रॉस स्लाइड ॲडजस्ट करा जेणेकरून इंडिकेटर नीडल टेल स्टॉकच्या शेवटी व्यासावर सुमारे अर्धावर रेव्होल्यूशन नोंदवेल. हेडस्टॉकच्या टोकाला असलेल्या व्यासावर इंडिकेटरची नोंदणी होईपर्यंत कॅरेज हाताने डावीकडे हलवा. इंडिकेटर रीडिंगची नोंद घ्या. जर रीडिंग समान नसेल तर टेल स्टॉकच्या टोकाच्या व्यासावर निर्देशक पुन्हा नोंदणी करेपर्यंत कॅरेज हलवा. टेल स्टॉक क्लॅम्प नट सैल करा. टेल स्टॉक योग्य दिशेने हलवा जेणेकरून हालचालीचे प्रमाण इंडिकेटर रीडिंगमधील फरकाइतके येईल. टेल स्टॉकचा वरचा भाग लॉक करण्यासाठी ॲडजस्टिंग स्क्रू घट्ट करा. टेल स्टॉक क्लॅम्प नट घट्ट करा आणि टेस्ट बार अजूनही सेंटरमध्ये व्यवस्थित बसला आहे याची खात्री करण्यासाठी पुन्हा तपासा. दोन टोकांना इंडिकेटर रीडिंग समान होईपर्यंत या चरणांची पुनरावृत्ती करा. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत. व्हिज्युअल अलाइनमेंट मेथडचा वापर करून लेथ अलाइनमेंटचा सेंटर काढणे, कामाच्या प्रत्येक शेवटी ट्रायल कट घेणे आणि तयार व्यास मायक्रोमीटरने तपासणे आणि लेथ सेंटर अलाइनमेंट करणे. डायल टेस्ट इंडिकेटरच्या टेस्टिंग बारच्या वापराने सेंटर अलाइन तपासणे. तर हे सर्व लेथ सेंटर्सचे अलाइनमेंट तपासणे जसे की लेवलिंग, मुख्य स्पिंडलची अक्षीय स्लिप, हेड स्टॉक सेंटरचे ट्रूइंग होणे, मुख्य स्पिंडल ते सॅडल हालचालीची समांतरता, दोन्ही केंद्राचे अलाइनमेंट याबद्दल आहे. आता आपण पुढील सत्रात भेटूया.